सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील भीमनगर आणि गोकुळनगर येथे काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आजपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जनावरांना चारा पाणी तसेच कोविड काळात किट वाटप करण्यात आले। त्यासच भागातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक मासाळे यांच्या विशेष प्रयत्नाने भीमनगर आणि गोकुळनगर परिसरात काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी नागरिकांनी अशोक मासाळे यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले। सचिन आरवाळे, विनायक हेगडे, अशोक इंगळे, नितीन ठोकळे, राजू माने, मच्छिंद्र माने, पृथ्वीराज माळगे, यल्लाप्पा गोल्हार, राजेंद्र पाटील, मुफीत कोळेकर, राकेश शिंगे, लिंगा कांबळे, अतुल कांबळे, अजित कांबळे आणि समस्त प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड महापालिकेमधील वार्ड क्रमांक 10 मध्ये त्याचमध्ये शाहू कॉलनी या भागामध्ये आमचे सहकारी मित्र अशोक अण्णा मासाळे यांनी अण्णा फाउंडेशनच्या वतीनं सांगलीचे नेते माननीय विशालदादा पाटील यांच्या सांगली जिल्हा नियोजन समितीमधून या वार्डासाठी व काही अडचणी असतील त्या संदर्भात त्यांनी एक 10 लाखाचा फंड अशोक अण्णा मासाळे यांनी गेले 6 महिने प्रयत्न करून या भागासाठी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच या कामासाठी आज त्या कामाचं उद्घाटन म्हणून आमच्या भागातले आमचे सहकारी मित्र या ठिकाणी सर्व यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं पुढेही या भागातील कामं जी असतील अशाच पद्धतीनं आम्ही हा फंड नियोजन करून या भागातील जी राहिलेली कामं असतील किंवा न झालेली कामं असतील ती योग्य ते पूर्ण करून या भागाला आम्ही योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आज ह्याच पद्धतीनं हे कार्यक्रम पुढे होत जातील। त्याची नावं पाठवू, आम्ही नावं पाठवू। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमचे नेते मार्गदर्शक विशालदादा पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीतून अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक अण्णा मासाळे यांच्या विशेष प्रयत्नातून वार्ड नंबर 10 मध्ये जे राहिलेली कामं होती थोडीफार 10 लाखाचं फंड त्यांनी प्रयत्न करून आज 10 लाखाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। जे दलित वस्ती, मागासवर्गीय वस्ती जो नगरसेवकांनी वंचित उपेक्षित ठेवलेला होता, अण्णांनी पाठपुरावा करून वारंवार लोकांनी त्यांच्या कानावर घातलं, अण्णा हे काम होणे गरजेचं आहे, नगरसेवक लक्ष देत नाही। अशोक अण्णांनी तात्काळ मनावर घेऊन विशालदादा संपर्क साधून 10 लाखाचं फंड धरून आज ते काम चालू केलेलं आहे। त्याबद्दल अण्णा लोकसेवा फाउंडेशनचं आम्ही आभार मानतो व इथून पुढच्या काळात सुद्धा कुठलं पद असू दे नसू दे अण्णा लोकसेवा फाउंडेशन व अशोक अण्णा मासाळे यांनी अहोरात्र जनतेसाठी झटतील व दलित मागासवर्गीय जो शोषित वंचित भाग राहिला आहे त्यासाठी निधी खेचून आणण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही विशालदादांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी अशोक अण्णांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी 10 लाखाचं फंड वार्ड नंबर 10ला दिलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांचं सत्कारही घेऊ।